नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आहे। एल निनो आता केवळ सुरू झालेला नाही आहे, तर तो आणखी धोकादायक होण्याच्या दिशेनं हळूहळू वाटचाल करू लागला आहे। अमेरिकेच्या नोवा या संस्थेच्या ताज्या अहवालानं हा इशारा दिला असून 2027च्या मार्च महिन्यापर्यंत एल निनो कायम राहण्याची तब्बल 97% शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या अहवालात नेमकं एल निनोबाबत काय सांगण्यात आलेलं आहे, भारताच्या मॉन्सूनवरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो, ते सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच NOAA अर्थात नोवा या संस्थेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरनं एल निनोबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे। संस्थेच्या ताज्या ENSO आउटलुक अहवालानुसार सध्या सुरू झालेला एल निनो वर्षा अखेरीपर्यंत आणखी बळकट होण्याची शक्यता असून 2027च्या सुरुवातीच्या मार्चपर्यंत तो कायम राहण्याची तब्बल 97% शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या अहवालानुसारच ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या कालावधीत तीव्र एल निनो विकसित होण्याची 81% शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर अतितीव्र एल निनो विकसित होण्याची शक्यता कमी असून तुलनेनं कमकुवत एल निनो राहण्याची शक्यता सुमारे 20% असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। CPCच्या निरीक्षणानुसार एल निनोची स्थिती आता पूर्णपणे विकसित झालेली आहे। विषुववृत्तीय मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठीय तापमान सरासरीपेक्षा जास्त झालेलं आहे। वातावरणातील बदलही त्यामुळे एल निनोशी सुसंगत असल्याचं दिसून येत आहे। या अहवालात असंही म्हटलं आहे की एप्रिल 2026 पासून पूर्व मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील तापमान सातत्यानं वाढत गेलं आहे। गेल्या 4 आठवड्यात डेटलाईनपासून पूर्व प्रशांत महासागरापर्यंत समुद्रपृष्ठीय तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले, तर डेटलाईनच्या पश्चिमेकडील भागात तापमान तुलनेनं कमी नोंदवलं गेलं आहे। तसंच पश्चिम आणि पूर्व हिंदी महासागरातील समुद्रपृष्ठीय तापमानही सरासरीपेक्षा जास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। तर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पूर्व प्रशांत महासागरातही तापमान सातत्यानं वाढत असल्याचं निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे। समुद्राखालील तापमानाचाही एल निनो अधिक बळकट होण्याकडे कल असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे। मे 2026च्या अखेरीसपासून समुद्राखालील तापमान पुन्हा वाढू लागलेलं आहे आणि गेल्या 2 महिन्यात विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या बहुतांश भागात ते सरासरीपेक्षा जास्त राहिल्याची नोंद झाली आहे। ढग निर्मिती आणि पावसाच्या वातावरणातही एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे त्यामुळे दिसून येतोय। इंडोनेशिया परिसरात ढगांची निर्मिती आणि पावसाचं प्रमाण कमी, तर मध्य आणि पूर्व प्रशांत मध्य प्रशांत सागरात ढग निर्मिती आणि पर्जन्यमान वाढल्याचे संकेत या अहवालात देण्यात आलेले आहेत। दुसरीकडे जून 2026 हा देशासाठी नोंदवलेल्या सर्वात कोरड्या जून महिन्यांपैकी 5वा ठरलेला आहे। याबाबत यापूर्वी सुद्धा आपण बोललो आहे। महिन्याभरात देशात सुमारे 40% पावसाची तूट नोंदवली गेली आहे, अर्थात ही आकडेवारी जून महिन्याची आहे। अनेक भागात मान्सून दाखल झाला, पण पुढे त्याची प्रगती मंदावल्यानं मोठा खंडसुद्धा जून महिन्यामध्ये पडलेला होता। जुलैच्या सुरुवातीला काही भागात अतिवृष्टी झाली। महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार केला तर कोकण आणि घाटमाथ्यावर काही दिवसात महिनाभरा एवढा पाऊससुद्धा झाला, मात्र त्यानंतर पुन्हा मान्सून कमकुवत झाला। 19 जुलैपर्यंत देशातील एकूण पावसाची तूट सुमारे 24% होती। म्हणजेच जूनच्या तुलनेत परिस्थिती काहीशी सुधारली असली तरी पावसाचं वितरण मात्र अद्यापही असमान राहिलेलं आहे। मागच्या 2-3 दिवसांपासून राज्यात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासासुद्धा मिळतोय। कोकण घाटमाथ्यावरती पावसाचा जोर अधिक दिसतोय, पण अजूनही मध्य महाराष्ट्रातील काही भाग, संपूर्ण मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागते आहे। पावसाच्या उघडीपीमुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकटसुद्धा ओढावलेलं आहे। यासाठी एल निनो आणि हवामान बदल कारणीभूत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतायत। भारतीय हवामानशास्त्र विभागानं यंदाच्या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या 94% पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे। जून कोरडा गेलाय, जुलैमध्ये ही परिस्थिती बिकटच राहिली। एल निनो अधिक तीव्र होत असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत, परंतु केंद्र आणि राज्य सरकारला या परिस्थितीत अद्यापही गांभीर्य आलेलं दिसत नाहीये। केवळ पावसाच्या सरासरीची आकडेवारी बघून ऑल इज वेल असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे पावसाची तूट कमी यावर केंद्र आणि राज्य सरकार भर देत आहे, पण पावसाचं असमान वितरण आणि कमी कालावधीत अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीकडे कानाडोळा केला जातोय की काय, अशी शंका घ्यायला सुद्धा जागा आहे। जागतिक हवामान संस्थेसह जगभरातील हवामान विभागांनी यंदा एल निनोबाबत वेळोवेळी धोक्याचे सूचना किंवा इशारे हे दिलेले आहेत। त्यावर मात्र जे घडतंय
ते पाहत राहावं अशीच भूमिका केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती आजवर दिसून आली आहे। एकूणच काय तर यल निनो अधिक बळकट होण्याची शक्यता वाढत असल्यानं जगभरातील हवामानावर त्याचा प्रभाव अधिक स्पष्टपणे होऊ शकतोय। भारतातही मान्सूनचं वितरण, तापमान आणि शेतीवर त्याचे परिणाम किती तीव्र होत आहेत याकडेही आता हवामान तज्ज्ञांचं शेतकऱ्यांचंही लक्ष लागलेलं आहे। मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती याबाबत अद्यापही पाहिजे तेवढं गांभीर्य दिसत नाही आहे। आगामी काळात यल निनोच्या हालचाली आणि त्याचा मान्सूनवरील परिणाम कसा राहतो याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल। या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या याबाबतचे जे काही प्रतिक्रिया असतील, कमेंट्स असतील त्या नक्की नोंदवा आणि आपण पुन्हा भेटू। तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।